दोस्तों, ये जो स्टूडेंट है ये सारे के सारे हमारे महाराष्ट्र से बिलोंग करते। तो आज हम इनके साथ मराठी में बात करेंगे, क्योंकि जो पहला वीडियो था वो हिंदी में हमने बात किया है। तर राहुल, तुझं गाव? मी नाशिकचा, पहिले महाराष्ट्रात फ्रेशर आहे मी पूर्ण. पूर्ण फ्रेशर, म्हणजे पहिले याने कधीच पाना नव्हता बघितला आणि हा आमच्या इन्स्टिट्यूटला आला. तर आता येते काम सगळं तुला? हा पूर्ण येतं आता, म्हणजे कॉन्फिडन्स आला इंजिन खोलायला. सगळं पाणी मी बघितले पण नव्हते, गाडीचं काय एवढं माहीत नव्हतं. इथं 4 महिन्यात पूर्ण डिटेलमध्ये शिकलो. आता समजा जर गॅरेजला आता तू काय पुढचं प्लॅनिंग कसं आता 3-4 महिने मी थोडासा एक्सपिरियन्ससाठी दुसऱ्या गॅरेजवर काम करेन, नंतर मग स्वतःचं वर्कशॉप मोठं चालू करणार. हां, मी आम्ही पण सांगतो, जे पूर्ण फ्रेशर असतात त्यांनी बाहेर गेलंच पाहिजे, कारण की 4 महिन्यात हा समुद्र आहे, समुद्रच आहे ना. आता इथं आल्यावरती आपल्याला कळतं की किती मोठा आहे, समुद्राला अंतच नाही आहे. म्हणजे समुद्र जो असतो त्याला अंतच नसतो, की एवढी मोठी लाईन आहे, नवीन नवीन टेक्नॉलॉजी येत राहतात, तुम्हाला डेव्हलप. पण आता तुम्ही तयार झालेला आहे, तुम्हाला आता धक्का मी दिलेला आहे, फक्त आता नुसतं पुश करायचं आहे, आता पळायचं आहे का नाही. तर मला सांग, इथं आता पूर्ण तू फ्रेशर आहे, तर फ्रेशर लोकांसाठी हा प्लॅटफॉर्म कसा आहे? कारण की इथं 2-2 वर्षवाले पण आहे आपल्याकडं, पण त्या 2 वर्षात तू पण त्यांच्याबरोबर आहे. आता तुझ्याबरोबर भरपूर मुलं आहे, त्यांनी स्वतःचं म्हणजे गॅरेजमध्ये पण आहे आणि 2-2, 3-3 वर्ष काढल्यात, आणि तू पण त्यांच्याबरोबर. पण बेसिक्सला गेल्यानंतर तू आणि एक फ्रेशर मुलगा आणि 4-4 वर्ष ज्यांनी बाहेर काम केलेले आहे अशी पण मुलं आहे. तर तुमचं जे बेसिकच्या जो आपला लास्टचा महिना असतो त्या सगळ्यांचं डोकं बरोबरच येतं ना? हां, सेम होऊन जातं, कवर होऊन जातं 3 महिन्यात. नंतर 4थ्या महिन्यात सगळ्यांचं एक लेवलला येऊन जातो आपण. हां. तर आम्ही पण मित्रांनो, इथं जे 4 वर्षाची 2 वर्षाची मुलं आहे त्याला थोडे दिवस डोकं चालतं, नंतरून पूर्ण ब्लँकच होतात. वायरिंग आली की सगळे झिरोच होऊन जातात. 2 वर्षावाला असून दे नाही तर 4 वर्षावाला असून दे, एक वायर शिकवली जाते ना इथं. ठीक आहे, तुझं नाव कुठून आला, पहिले किती वर्ष झालं काम करतो आहे, आता इथं आल्यानंतरून तू एवढी मेहनत केली, तर त्या मेहनतमध्ये तुला काय काय भेटलं आहे ते सगळं सांग. कारण की तू काहीतरी डोक्यातच घेऊन आला ना, सरांकडे जायचं आहे, मला हे पाहिजे, ते भेटलं का नाही भेटलं ते सगळं सांग जरा. मी मारुती चव्हाण, मी सांगलीमधून जतमधून आलो. सांगली जत, म्हणजे सांगली जत जर बघायचं म्हणलं तर आमच्या महाराष्ट्र भागात एकदम ग्रामीण एरिया, ग्रामीण दुष्काळी भाग म्हणजे. तर ह्या ग्रामीण भागात जे मेकॅनिक असतात ते डेव्हलप नसतात, कारण की कुठंतरी तेच करत आणि त्यांच्याकडे पण नॉलेज नसतं. तशा भागातनं तो आला की लय डोक्यात विचार घेऊन आला की मला हे शिकायचं आहे, ती गाडी शिकायची, ते वायरिंग शिकायचं, हे करायचं आहे. इथं आल्यावर तुला काय काय भेटलं, कशा पद्धतीने भेटलं? इथं आल्यावर म्हणजे सर, आम्ही आधी 2 वर्ष मी करायचो, पण हिरो होंडाच्याच फक्त गाड्या करायचो. इच्छा होती, म्हणजे फक्त हिरो होंडाचं करून नाही चालायचं. आता एवढं कॉम्पिटिशन वाढले, 2च हिरो होंडा फक्त करायचं म्हटलं का नाही, पुढं जाऊन जरा अवघड येईल, कॉम्पिटिशनमध्ये नाही टिकणार. डोक्यात धरला, आता टाईम तर कमी राहिला आहे, आपल्याला थोडं लवकरच शिकायचं आहे. विचार केला, एक तुमची रील पण तेवढ्यात बघितली, इंस्टाग्रामवरती समजलं. आधी इकडून तिकडून माहिती पण नव्हतं, इंस्टाग्रामवरती रील पाहिली, 4 महिन्याचा कोर्स आहे. मग समजलं असं 4 महिन्यामध्ये सगळ्या गाड्यांचं वायरिंग बेसिक सगळं कवर होते. म्हटले तुमची माहिती का, कॉन्टॅक्ट केला तुमच्याशी फोनवरती. म्हटलं जाऊया, आता 2 वर्ष केले, आता हिरो होंडाचं तर समजलं आहे, काय अनुभव थोडाफार आला आहे, जाऊन बघूया म्हणून. इथं आल्यानंतर समजलं, आधी यायच्या आधी पण वाटत होतं आपल्याला समजेन का नाही, कॉन्फिडन्स येईन का नाही, 4 महिन्यात कवर तर होईन का नाही. आता 2-3 वर्ष पोरं करतात गॅरेजवरती, तरी पण ते गॅरेज टाकू शकत नाहीत. मी जिथं होतो शिकायला तिथं 5-5 वर्ष करून तिथं आले होते शिकायला, त्यांच्यापाशी पण शिकतच होते अजून. पण 4 महिन्यात होईन का नाही असं मला पण आधी डाऊट होता. इथे यायच्या आधी काय होईन काय नाही, म्हटलं आधी 1 महिना तर बघूया जाऊन कसं होते. पण तुम्ही जे स्टार्टिंग जे केली स्प्लेंडरपासून, इंजिन वायरिंग, जे इंजिनचं गिअरबॉक्सचं जे प्रिन्सिपल आहे, आधी ज्यांच्यापाशी शिकायचो, नंतर दुसरे जे गॅरेजवाले आहेत ते पण गिअरबॉक्स वगैरे फिटिंग करताना असं शक्यतो कोणाला सांगत नाहीत ना. तुम्ही सांगितलं ते प्रिन्सिपल लक्षात आल्यानंतर आता वाटतं की आपण कोणत्या पण गाडीचं गिअरबॉक्स आपण फिटिंग करू शकतो, असं कसं पण जरी टाकलं तरी खोललं तरी. एवढं नॉलेज तुम्ही आम्हाला दिलं, मग समजलं आता 4 महिन्यात आपण काही पण कोणत्या पण गाडीचं आपण शिकू शकतो इथं. म्हणजे
पाहिजे तेवढं आपल्याला मला वाटत होतं त्याच्यापेक्षा पण जास्त इथं नॉलेज भेटेन असं वाटलं मला. म्हणताना मग 4 महिन्याचा कोर्स मी पूर्ण केला. वायरिंग वगैरे व्यवस्थित शिकलो. आता बेसिक्सचे प्रॉब्लेम वगैरे काय काय येतात गणेश सरांनी पण आम्हाला सांगितलं, म्हणजे काय काय येऊ शकतात भविष्यात याचे बेसिक्सचे प्रॉब्लेम मेन जे आहेत, सेन्सर कसे काय वर्किंग करतात ते प्रॉपर नॉलेज आम्हाला दिलं सरांनी आता व्यवस्थित. BS6 मध्ये प्रत्येक गाडीचं वायरिंगचे डिटेल आहे तुझ्या. हो हो सगळे डिटेल कलर कुठला जरी असं झोपत विचारला तरी सांगू शकतो. कोणती पण गाडी आता जरी इथं एखादी गाडी चुकून एखादी राहिली तरी नवीन एखादी गाडी आली तरी पण त्या प्रिन्सिपलनुसार आहे ना आम्ही करू शकतो. म्हणजे काय कुठून काय जातं कशाची वायर काय आहे ते सगळं समजतं आता. म्हणजे आता बायपास आले एखादा काही प्रॉब्लेम असला हो. तुम्हाला आता ECU ला कमांड द्यायच्या पण कळल्यात. हा, व्होल्टेजचं कसं कळलं आहे का नाही? व्होल्टेज कळलं काय कसं काय करतं. दोस्तों ये बबलू है। बबलू आप फ्रेशर थे क्या, पहले काम किया था आपने? वैसे तो मुझे 4 साल का एक्सपीरियंस है। 4 साल का, देखो 4 साल का एक्सपीरियंस है। 4 सालों के एक्सपीरियंस के बाद भी कुछ तो भी लगता है कि हमें कुछ बनना है, लेकिन 4 साल इतनी मेहनत करने के बाद भी इधर आने के बाद आपको जो दिमाग में, यानी कि बहुत कुछ दिमाग में लेके आए होंगे कि मुझे ये बनना है, ये करवाना है, ये होना है, तो हो गया, सब कुछ मिल गया? हाँ सर, डेफिनेटली सर। ऐसा बोले तो मैं जिस एक्सपेक्टेशन से जो आया था मैं, तो वो तो मैं फुलफिल हो गया वो सब चीज़, क्योंकि मैं जो चीज़ मेरे एक्सपेक्टेशन थे, जैसे कि वायरिंग्स हो गए, तो वायरिंग्स में बाहर कहीं नॉलेज है ही नहीं। इस प्रकार से आपके तरफ जो नॉलेजेस है वो बाहर कहीं नहीं मिलेगा नॉलेज। और इंजन हो गए, इंजन में जो डीप आप जो जानकारी देते हो वो ऑलमोस्ट मैं तो पूरे चैलेंज दे सकता हूँ कि ऑल इंडिया में कहीं पे नहीं मिलेगा वो जानकारी। और जो BS6 में थे आप और गणेश सर दोनों जने मिलकर जो कॉम्बिनेशन में जो आपने जो सिखाया है, वो हम कितना भी बाहर वीडियो देखेंगे लेकिन वो चीज़ समझ नहीं पाएंगे, क्योंकि जो आपने जो प्रैक्टिकली बताया है उससे ऐसा लगता है कि यह कभी भी हम ये भूल ही नहीं सकेंगे। बहुत ज़बरदस्त तरीके से बताया, और किस प्रकार से प्रॉब्लम आती है उससे फेस कैसा करने का, वो चैलेंजेस को कैसे उसको सॉल्व करने का, सब आपने जो बताया, मैं बोल सकता हूँ कि मैं फुल्ली सेटिस्फाइड हुई यानी इस कोर्स से। यानी कि आपको जो दिमाग में था BS6 का, क्योंकि दोस्तों देखिए यहाँ पे अगर देखेंगे तो ये पूरा फ्रेशर है, यहाँ पे बात करेंगे ये 2 साल, और इन्होंने पूरे जीवन के 4 साल गैरेज में बिताए, लेकिन 4 साल आपको लगता है मेरे वेस्ट चले गए, है कि नहीं? हाँ सर, डेफिनेटली सर। बिकॉज जब मैं यहाँ पे आने से पहले मुझे ऐसा लगता था कि मुझे बहुत नॉलेजेस है करके, बट यहाँ पे आने के बाद ऐसा लगा कि मैं 0 लेवल में हूँ करके, क्योंकि जैसे आपने जिस प्रकार से बताया, और वायरिंग में तो ऐसा लगता था कि मुझे कुछ भी नहीं आता, क्योंकि जो वायरिंग में इतना डीप नॉलेज देते हो ना कि मुझे तो लगता है कि ऑलमोस्ट इंडिया में तो नहीं मिलेगा इस प्रकार की जानकारी। सो इसीलिए मैं तो ऑलमोस्ट सबको कहूँगा कि यहाँ पे एक बार विज़िट कीजिए, और यू शुड टेक क्या बोलते हैं जो ये कोर्स को लेना चाहिए आपको। बिकॉज बहुत ने आपको ऐसा लगेगा कि जो आपके 4 साल जो है वो आपके 40 साल बोलो या 100 साल बोलो, बिकॉज आप कभी वीडियो से वो जानकारी नहीं ले सकोगे जो आप फेस टू फेस जो जानकारी ले सकते हो। इसीलिए मैं चाहूँगा कि आप सब आओ और यहाँ विज़िट करके पहले से सर से बात कीजिए, और सर से जो वीडियो देखते हैं वो भी बिल्कुल जानकारी देते हैं, वो भी जो इंस्टाग्राम है वो भी आप देखेंगे कि उससे भी छोटी मोटी जो जानकारी है वो मिलती रहती है। और अब ऐसे तो जैसे हम सीखे जैसे सर से, तो मैं चाहूँगा कि जैसे सर ने जैसे हमें बताए थे कि आपको हमेशा अपडेट होना पड़ेगा, क्योंकि धीरे धीरे करके टेक्नोलॉजी तो बढ़ते जाएगा, और आप उस जगह में रुक जाओगे तो आप कभी आगे बढ़ नहीं पाओगे। तो जैसे सर ने बोले कि तुम्हें अपडेट होना पड़ेगा, वैसे मैं भी हमेशा अपडेट होना चाहूँगा, क्योंकि सर जो हमें जानकारी दी है उस हिसाब से तो हम इस प्रकार से हो गए कि हम अपडेट सामने हो सके, हम वीडियो की जानकारी से भी सीख सकते हैं, इतना हम अभी कॉन्फिडेंस हमको मिल चुका है। तो दोस्तों आपने देखा कि हमारे पास जो स्टूडेंट है एक ही बैच है, बैच में 0 लेवल भी है और फ्रेशर भी है, 4 साल वाला भी आहे, 2 साल वाला आहे, 6 महिना. माऊली आता सांग मला की तू पहिलं काम केलं का कधी? नमस्कार, माझं नाव आकाश. मी रत्नागिरी जिल्ह्यातून आलो. मी पहिलं 2-3 वर्ष बॉश कंपनीमध्ये काम केलं. नोकरी करून काय हे होत नाही, म्हणजे माझ्याकडे दुसरी बी कला असल्यामुळे मला ते साध्य होत नव्हतं. म्हणून मी स्वतः व्हिडिओ बघता सरांचा व्हिडिओ बघितला, मला तो आवडला. म्हटलं आता काहीतरी वेगळं करायला पाहिजे. मग मी व्हिडिओ बघून सरांची इथं आलो. मी पूर्ण फ्रेशर नाही, पूर्ण 0
असल्यामुळे मी इथं आलो. इथं आल्यावर मला सगळी पोरं चार चार एक्सपिरियन्स वाली, 5 एक्सपिरियन्स वाली आल्यावर मला थोडी भीती वाटायला लागली की नंतर पहिला लेक्चर स्प्लेंडरचा लेक्चर झाला. नंतर मग एक हळूहळू सगळं वायर कुठं जाते, कुठून वायर, इंजिन कसं काम करतं, आतलं वायसर कुठे लागतात, उलटा लागलं तर काय होईल, सरळ लागल्यावर कुठले प्रॉब्लेम येतील, वॉल कसा वाकडा झाला तर काय होईल, हे सगळं मला एकदम डीप आपल्या मुलाप्रमाणे मला सरांनी सांगितल्याबद्दल मला एक कॉन्फिडन्स आला की आपण बी काम करू शकतो, यामध्ये आपण बी पुढे जाऊ शकतो. मग आता काय, आता नेक्स्ट काय पुढचं प्लॅनिंग आता कसं आहे मी भविष्याचं? एक 6-7 महिने आता एवढं कॉन्फिडन्स आले मला. BS6 असू दे, मला कुठल्या गाडी या म्हणजे BS3 BS4 हे म्हणजे काहीच माहीत नव्हतं. कशा गाडी म्हणजे कुठल्या गाडी कंपनीच्या गाड्या असतात ते बी मला माहीत नव्हतं. मी इथं आल्यापासून मला एवढं कॉन्फिडन्स आला की मी आता थोडं काम नसलं की आल्यामुळे मी अजून थोडं काम करणार, एक्सपिरियन्स घेणार. एक्सपिरियन्स घेतल्यावर मी स्वतः काम करू शकतो असे मला एक कॉन्फिडन्स आला आहे सरांमुळे. मग आता पुढं चालून एक 4-6 महिने काम हां, 4-6 महिने काम करून ज्या दिवशी तुला वाटेल अरे यार मी ज्याच्याकडे कामाला जातोय त्याला म्हणजे तुला शिकायची गरज आहे नाही, फक्त तुला हे करायची की तुला कस्टमरचं संग कसं डील करायचं, कस्टमरची प्रॉब्लेम, कारण की 4 महिन्यात काय शिकवणार. बरोबर. कारण की मी पण हे मित्रांनो इथं मुलांना म्हणतो ते सर्व्हिसिंग वगैरे तुमचं तुम्ही पुढेही शिका, पण मेन मटेरियल घेऊन जावा. जसं की वायरिंग, बेसिकच्या जेवढ्या गाड्या आहे एक गोष्ट शिकायची, वायरिंग झालं म्हणजे एक गोष्ट, शॉकअप जर झालं, अशा गोष्टी मेन गोष्टी शिकवतो. किरकोळ गोष्टी तुमचं तुम्ही जाऊन ते प्रॅक्टिस करा असं मी प्रत्येकाला सांगतो. कारण की 4 महिन्यात आम्ही रात्रीचं प्रत्येक मुलांनी किती वाजता कामं करतात, आपले इन्स्टिट्यूट किती वाजता 2-2:30 वाजेपर्यंत रात्रभर आम्ही मेहनत केलेली आहे, म्हणजे घेतलेले. माझ्या इन्स्टिट्यूटला जर बघताल तर कमीत कमी रात्री 2-2, 3-3 वाजता माझं इन्स्टिट्यूट चालू असतं. कुठेही माझ्या इन्स्टिट्यूटला कुलूप नाही, चावी नाही, कधीही कोणीही काही काम करू शकतं. पण ज्याचा जो बेस झाला आहे तोच. जर एखादं स्प्लेंडरचं इंजन झालं आहे किंवा वायरिंग झाली तर ती गाडी तो स्प्लेंडर खुलू शकतो, वायरिंग खुलू शकतो. त्याच्या पुढं जायला परमिशन नसते, फक्त एवढंच इथं आट असते. कारण की जेवढं डोकं आहे ते आम्हाला पण माहिती आहे. ही आज मुलं आहे 0वालं आहे, पण आज एवढा कॉन्फिडन्स आहे त्याच्यात की BS6ची गाडी कुठली जरी दिली तरी तो करू शकतो, 100% करू शकतो. ही माझी गॅरंटी आहे. बरोबर. आणि ह्याच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर एकदम फ्रेशर आहे आणि कधी स्पॅनर पण नाही पकडला. पण आज इथून गेल्यावरती त्याला स्वतःवरती एवढा कॉन्फिडन्स आला आहे की तो कुठलीही गाडी जर त्याच्याकडे आली गॅरेजमध्ये तर तो काम करू शकतो. इंजन असून द्या, वायरिंग असून द्या, कसलाही फॉल्ट असून द्या, तो करू शकतो. फक्त ह्याला जरूरत आहे प्रॅक्टिसची, कारण की प्रॅक्टिस अनुभव पाहिजे, अनुभव पाहिजे. कारण की अनुभवच खरा शिक्षक म्हणतो आपण. कारण की गॅरेजला गेलं तर तो मटेरियल कुठून आणायचं, वायरिंगचं काम कसं असतं, कुठल्या गाडीवरती कसं काम करायचं, कशा पद्धतीने गिऱ्हाईकाबरोबर डील करायची. एखादा ब्रेक शू येत, आता तू गॅरेज टाकलं तू कस्टमर आलं सर हे इंजनचं काम करायचं, मग तुला इंजन जोडता येते, मग त्याच्या पार्टचीच किंमत माहीत नाही. मग तुला ती आता गेल्यानंतरून तू प्रत्येक पार्टच्या बाबतीत माहिती घे. कुठल्या कंपनीचा पार्ट आहे, तो केवढ्याला बसतो, गिऱ्हाईकाला किती रुपयाला बसून देतो. प्रत्येकाच्या गावातले रेट वेगळे असतात, कस्टमरची मेंटॅलिटी वेगळी असते. पुण्यात सिटीतले कस्टमर वेगळे असतात, ग्रामीण साईडमध्ये कस्टमर वेगळे असतात. मग त्यांच्याबरोबर कशी डील करायची, तुमच्या भागात कुठल्या गाड्या जास्त चालतात. पुण्यात सगळ्या गाड्या चालतात, पण तुमच्या भागात ठराविक गाड्या त्याच गाड्या चालतात. मग त्या बाबतीत कसं करायचं, कसं हे घ्यायचं, सगळं एक गोष्टीची माहिती घे. आणि जरी भविष्यात तुला काय वाटलं की मला अपडेट व्हायचं आहे तर आपलं इन्स्टिट्यूट कधी पण कुलूपच नाही, त्याला कधी पण यायचं, अपडेट होऊन जायचं. हां, तर मित्रांनो हा होता आमचा व्हिडिओ. तुम्हाला पण 4 महिन्याचा एक कोर्स करायचा असेल तर दिलेल्या नंबरवरती कॉल करा, मेसेज करा आणि ॲडमिशन बुक करून घ्या. कारण की लवकरात लवकर ॲडमिशन बुक आहे. आमची जी ॲडमिशनची पद्धत अशी आहे की तुम्ही आमच्या इथं आल्यावरती म्हणजे फोनवरती बोलल्यानंतरून तुम्हाला आम्ही एक स्कॅनर देतो. स्कॅनर दिल्यानंतर मग प्रत्येकाला तुला पण स्कॅनर दिला. स्कॅनर दिला की मग त्याच्यावरती आम्ही सांगतो 1,500 रुपये ऑनलाईन ट्रान्सफर करा. कारण की आम्ही एका बॅचमध्ये लिमिटेड मुलं घेतो, साधारण 25 घेतो. 25मधली 2-3 मुलं येतात, साधारण 20-22 मुलं येतात माझ्याकडं, बरोबर. जसं पण 20-22 मुलं आली की आम्ही त्याला काय करतो, जसं पण यांनी 2,500 रुपये भरले, तो 2,500 भरले, तुला लगेच ग्रुपवरला ॲड केला. आत्ता जर बुकिंग जर असेल, आत्ता
3 ते 4 महिन्यांचं वेटिंग आहे माझ्याकडं. तर लवकरात लवकर तुम्हाला जर ॲडमिशन घ्यायचं असेल तर दिलेल्या नंबरवरती फोन करा, मेसेज करा आणि तुमचं रजिस्ट्रेशन करून घ्या. इथं आल्यानंतरून तुम्हाला कुठल्याही प्रकारची तुमची हे नाही होणार, म्हणजे अडचण नाही येणार. तुम्हाला इथं 100% आणि ज्याला कष्ट करायचं, ज्याला मेहनत करायची तोच यावं, कारण की इथं मेहनतीशिवाय पर्याय नाही, आहे का नाही? कारण की 4 महिन्यात हा समुद्र आपल्याला जाणायचा असेल तर फार मेहनत करावी लागते. ॲडमिशन घ्यायचं असेल तर नंबरवरती कॉल करा, मेसेज करा. धन्यवाद.